यानंतरची बातमी देशातून पंजाबमध्ये निवृत्त डीआयजी अमरसिंह चहल यांनी गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला। तब्बल 8 कोटींच्या सायबर फ्रॉड प्रकरणी त्यांनी 12 पानी सुसाईड नोटही लिहिली आहे। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे पाहूया। पंजाबमध्ये माजी आयपीएस अधिकाऱ्याला 8 कोटींचा गंडा। अधिकाऱ्याचा छातीत गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न। 12 पानी सुसाईड नोट लिहून सांगितली व्यथा। ज्या पोलीस अधिकाऱ्यानं सायबर गुन्हेगारांपासून सर्वसामान्यांचं रक्षण केलं, तोच अधिकारी स्वतःच सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकला आणि त्यानंच आत्महत्येचा प्रयत्न केलाय। ही धक्कादायक घटना घडली आहे पंजाबमध्ये। पंजाब पोलीस दलातून निवृत्त झालेले माजी पोलीस महानिरीक्षक अमरसिंह चहल यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला। सायबर गुन्हेगारांनी गुंतवणूक तसंच इतर प्रलोभनं देऊन या अधिकाऱ्याला जाळ्यात अडकवलं। तब्बल 7 ते 8 कोटी रुपयांची फसवणूक केली। एवढ्या मोठ्या फसवणुकीमुळे या माजी अधिकाऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं। सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रिटायर्ड आईजी श्री अमरसिंह चाहल जी इन्हां दे दोस्तां तो इन्हां ने कोई मैसेज किया होना। तो मैसेज आए सी भी इन्फॉर्मेशन ये आई कि फटाफट देखा जाए कि किते ये अपने आप को सुसाइड अटैम्प्ट ना कर ले। टीम नाल दी नाल पहुंची, उत्थे जाके इन्हां नूं देखा कि इंजर्ड सीगे, उत्थों लिया के बोल रहे सीगे। फिर इंजर्ड नूं लिया के हॉस्पिटल च एडमिट करवा दिता गया एंड इन्हां दा जेरे इलाज ने, इन्हां दा सीटी स्कैन और बाकी चीज़ां हो रही ने। उस बाद फिर डॉक्टर्स डिसाइड करनगे भी अगे की करना। स्वतःवर गोळ्या झाडण्यापूर्वी अमरसिंह चहल यांनी 12 पानांची सविस्तर सुसाईड नोट लिहिली। पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रात त्यांनी आपली व्यथा मांडली आहे। या फसवणुकीची सुरुवात एका बनावट वेल्थ मॅनेजरच्या संपर्कापासून झाली। व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवरील एका बनावट ग्रुपद्वारे शेअर बाजारात मोठ्या परताव्याचं आमिष दाखवण्यात आलं। या फसवणुकीत त्यांनी स्वतःचे 1 कोटी आणि नातेवाईक तसंच मित्रांकडून उसने घेतलेले सुमारे 7 कोटी रुपये गमावले। सायबर ठगांनी त्यांना बनावट ॲपच्या माध्यमातून नफा होत असल्याचं भासवलं, पण जेव्हा अधिकाऱ्यांना आपली मूळ रक्कम काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा सायबर ठगांनी खरं रूप दाखवलं। जेव्हा त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना सर्व्हिस फी आणि टॅक्सच्या नावाखाली अधिक पैसे भरण्यास भाग पाडलं गेलं। या सगळ्याच्या तणावातून अमरसिंह चहल यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणाचा मुळापासून तपास करून ही रक्कम जप्त करावी आणि ती आपल्या कुटुंबाला परत मिळवून द्यावी अशी कळकळीची विनंती अमरसिंह चहल यांनी चिठ्ठीतून केली आहे। सायबर गुन्हेगार इतके सराईत झालेत की निवृत्त पोलीस अधिकाऱ्यालाही त्यांनी आपल्या जाळ्यात ओढलं। त्यामुळे सायबर फ्रॉडचं जाळं किती खोल आणि धोकादायक झालंय याचं एक मोठं उदाहरण म्हणता येईल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।